नमस्कार. आज आपण विक्रीच्या एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत, जी फोनच्या एका टोकावरून सुरू होते आणि दुसऱ्या टोकावर एक यशस्वी व्यवहार घडवून आणते. चला तर मग, सेल्स कॉल्सच्या या जगात जरा डोकावून बघूया. कधी विचार केला आहे का की एक यशस्वी सेल्स कॉल आणि एक अयशस्वी सेल्स कॉल यात नक्की काय फरक असतो? हाच तो मुद्दा आहे जो आज आपण समजून घेणार आहोत. कारण हे फक्त फोनवर बोलणं नाहीये, तर हे एक खास कौशल्य आहे. चला तर, अगदी मुळापासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे टेलिसेल्स म्हणजे नक्की काय आहे, हेच स्पष्टपणे समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टेलिसेल्स म्हणजे थेट फोनवरून विक्री करणं. यामध्ये संभाव्य किंवा सध्याच्या ग्राहकांना फोन करून आपल्या कंपनीची उत्पादनं किंवा सेवा विकत घेण्यासाठी तयार केलं जातं. हा थेट संवादाचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. टेलिसेल्सचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे इनबाउंड, जिथे ग्राहक स्वतःहून चौकशीसाठी फोन करतात, आणि दुसरा आहे आउटबाउंड, जिथे सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज संभाव्य ग्राहकांना विक्री करण्यासाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन करतात. म्हणजे एकात ग्राहक तुमच्याकडे येतो आणि दुसऱ्यात तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचता. आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, जो अनेकांना गोंधळात टाकतो: टेलिसेल्स आणि टेलिमार्केटिंगमधला फरक. हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांसाठी वापरले जातात, पण खरं तर ते खूप वेगळे आहेत. बघा, टेलिमार्केटिंगचं काम आहे संधी निर्माण करणं, म्हणजे संभाव्य ग्राहक शोधणं, त्यांच्यात आपल्या उत्पादनाबद्दल आवड निर्माण करणं. तर टेलिसेल्सचं काम आहे त्या संधीचं सोनं करणं, म्हणजे व्यवहार पूर्ण करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर टेलिमार्केटिंग पाया रचतं आणि टेलिसेल्स त्यावर इमारत उभी करतं. बरं, मग जो व्यक्ती हे सगळं करतो, म्हणजे एक टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह, त्याचा दिवस नक्की कसा असतो? चला, त्यांच्या कामावर एक नजर टाकूया. हे काम फक्त फोन उचलण्यापुरतं नाहीये, त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. पहिली पायरी, ग्राहकाशी संपर्क साधा आणि योग्य प्रश्न विचारा. दुसरी, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गरजा काय आहेत हे लक्ष देऊन ऐका. तिसरी, सगळी माहिती व्यवस्थित नोंदवून ठेवा आणि प्रत्येक कॉलचा मागोवा घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची, चौथी पायरी, विक्री यशस्वी करा किंवा पुढच्या बोलण्यासाठी एक वेळ ठरवा. या कामात यशस्वी होण्यासाठी नक्की कोणती कौशल्य लागतात? चला, आता एक यशस्वी टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबद्दल बोलूया. या सगळ्याचा पाया आहे लोकांना हाताळण्याची कला, म्हणजेच पीपल स्किल्स. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी खरा खेळ तर मानवी संबंधांवरच अवलंबून असतो, नाही का? यात काय काय येतं? पहिलं म्हणजे उत्तम संवाद कौशल्य. दुसरं, आंतरवैयक्तिक कौशल्य, म्हणजे समोरच्या व्यक्तीशी एक नातं जोडणं, सहानुभूती दाखवणं आणि आपलं म्हणणं पटवून देण्याची कला. आणि तिसरं, शांत स्वभाव, कारण या कामात नाही ऐकण्याची सवय ठेवावी लागते आणि तरी शांत राहणं खूप गरजेचे आहे. पण फक्त लोकांशी चांगलं बोलता येऊन भागत नाही. त्याला व्यावसायिक कौशल्यांची एक मजबूत जोड मिळणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. व्यावसायिक कौशल्यांमध्ये काय येतं? आधी विक्री यशस्वी केल्याचा अनुभव, म्हणजे सिद्ध विक्री क्षमता. मग येतं CRM सॉफ्टवेअर आणि फोन सिस्टीमचं ज्ञान. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जलद शिकण्याची क्षमता. कारण ग्राहकाचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्या उत्पादनाची सखोल माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर मग आपण आता ह्या सगळ्याच्या शेवटाकडे येतोय. ह्या सगळ्या माहितीचा मुख्य सार काय आहे? हे सगळं इतकं महत्त्वाचं काय आहे? टेलिसेल्सचं खरं ध्येय फक्त एक वस्तू विकणं नाही, तर ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करून त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा व्यवसाय मिळवणं हे आहे. हे फक्त एका व्यवहारापुरतं मर्यादित नाही, तर हे एक दीर्घकालीन नातं जोडण्याबद्दल आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. संवाद साधून, विश्वास जिंकून आणि नातं तयार करून फोनवरून विक्री करण्याची ही कला, हे व्यवसायातील सर्वात कमी लेखलेलं कौशल्य आहे का? यावर नक्की विचार करा.